कसं ओळखू मी, की तो मला लाइक करतोय की नाही किंवा तो खरंच माझ्यात इंटरेस्टेड आहे की नाही? आज मी मुलींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. माईक सुद्धा नाही लावलं. ओके. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मुलींसाठी डेडिकेटेड आहे. मुलींसाठी अतिमहत्त्वाचा आहे. मुलंही पाहू शकतात. ओके. कारण मुलांना यावरून कळेल, की अच्छा मुली असा अर्थ लावतात तर. ओके, आपण असं वागायला हवं तर. सो व्हिडिओ दोघांसाठीही फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओचा विषय आहे, की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत यावरून मुलींनो तुम्ही ओळखू शकता, तो खरंच तुमच्या प्रेमात आहे, खरंच इंटरेस्टेड आहे, मनापासून तो तुम्हाला लाईक करतो. ओके. सो माझी पण मनापासून एक गोष्ट आहे ती म्हणजे की चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता आणखी व्हिडिओ बनवण्याची इच्छा निर्माण होते. जेव्हा फॉलोवर्स असे वाढतात ना, सबस्क्रायबर्स, तर बरं वाटतं की हां बाबा लोकांना आवडतायत आपले व्हिडिओज. सो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, फर्स्ट पॉइंट इज इंटिमेसी. ऐकताना थोडंसं वेगळं वाटेल, बट येस, जो मुलगा तुमच्यात खूप इंटरेस्टेड असतो, तो तुम्हाला स्पर्श करत नाही. स्पर्श करताना खूप घाबरतो आणि जरी चुकून स्पर्श झाला तरी सॉरी, 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 सॉरी असं जरासं असं थोडंसं होतं त्याचं म्हणजे नाही का, तोच खूप ऑकवर्ड होतो, की अरे बापरे! असं काहीतरी वेगळंच केलंय मी. तुम्हाला नाही ऑकवर्ड होत, त्यालाच खूप जास्त होतं. इट मीन्स की तो तुमच्यात खूप इंटरेस्टेड आहे. स्पर्श का करत नाहीत मुलं? किंवा तो मुलगा तुम्हाला का नाही स्पर्श करत आहे? कोणत्याही सिच्युएशनमध्ये. त्याचा अर्थ की त्याला असं वाटत असतं, की हिने आधी माझ्यासोबत सेफ फील करावं, कम्फर्टेबल असावं. सो सुरुवातीच्या दिवसांमध्ये जो मुलगा खरंच तुम्हाला लाइक करतो, तो तुम्हाला स्पर्श करत नाही. जेव्हा दोन्ही गोष्टी जुळून येतात. म्हणजे दोन्ही गोष्टी जुळून येतात इन द सेन्स की होकार झालेला आहे. आता तुम्ही प्रॉपर रिलेशनशिपमध्ये आलेला आहात आणि तुम्ही प्रेम व्यक्त केलंय. म्हणजे मुलींनो तुम्ही प्रेम व्यक्त केलंय, की येस, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते. त्यानंतर मग तो एक प्रेमाचा स्पर्श सुरू होतो. पण त्याआधी जो मुलगा तुमच्यात इंटरेस्टेड असतो, तो तुम्हाला स्पर्श करत नाही. तो घाबरत असतो. त्याचं मेन टार्गेट हेच असतं, की इसका दिल जीतना है मुझे. उगाचच मी स्पर्श केला आणि ती अनकम्फर्टेबल झाली, तर ती स्टोरी तिथेच संपेल. सो जी मॅच्युअर मुलं असतात शक्यतो तर ही गोष्ट ते टाळतात, स्पर्श वगैरे करणं. कारण पहिलं टार्गेट त्यांचं तेच आहे ना, की तुमचं मन जिंकायचंय. फिर टच वगैरे तर त्या पुढे गोष्टी होतच राहतील, जेव्हा दोघं कम्फर्टेबल होतील आणि नात्यात आल्यानंतर दोघंही कम्फर्टेबल होतात. सो हा विषय आहे. जी मुलं तुमच्या प्रेमात असतात, इंटरेस्टेड असतात, ती तुम्हाला स्पर्श करत नाहीत लवकर, रिलेशन सुरू होण्याआधी. हे मी रिलेशनशिपमध्येही म्हणेल, म्हणजे डेट करतानाही म्हणेल आणि लग्नाच्या बाबतीतही. नव्याने लग्न ठरलंय, नव्याने लग्न झालंय तोपर्यंत तरी. नंबर 2 नंबर 2 इज लिसन, ऐकणं. तो मुलगा तुमच्यात खरंच इंटरेस्टेड आहे, ज्याला तुम्हाला ऐकायला खूप आवडतं. तुमची नॉन स्टॉप बक-बक, काहीही फालतू वायफळ बोलणं सुद्धा तो मनापासून ऐकतोय. इट मीन्स की तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे. त्याला खूप जाणून घ्यायचंय तुमच्याबद्दल. म्हणजे पूर्ण तुमच्या जन्मापासून आत्तापर्यंत सगळं जाणून घ्यायचंय, की काय झालं, कसं झालं, हे काय, ते काय, तुला काय आवडतं, काही नाही, सगळं जाणून घ्यायचंय त्या मुलाला. त्याला तुमचं बोलणं अजिबात बोर होत नाही किंवा "काय आहे हे? जा ना." असं काहीही होत नाही. त्याला तुमचं फालतू बोलणं सुद्धा खूप छान वाटतं. ज्या मुलाला तुम्हाला ऐकायला आवडतं, तुमचा आवाज कसाही असो, तुमची भाषा कशीही असो, त्याला तुम्हाला ऐकायला आवडतंय, तुम्हाला जाणून घ्यायला आवडतंय. इट मीन्स की तो तुमच्या प्रेमात आहे आणि तो खूप इंटरेस्टेड आहे. आता बोलण्यामध्ये फक्त बोलणं नाही, तो तुमच्यासाठी स्पेशल वेळ सुद्धा काढतो. फॉर एक्झाम्पल देते मी, की तो ड्राईव्ह करतोय आणि सडनली तुमचा फोन आला, तर तो गाडी साइडला घेतो, बोलतो आणि मग पुढे जातो. इतकं किंवा काही महत्त्वाचं काम त्याचं सुरू जरी असलं, तुमचा फोन आला, तरी तो सांगतो, की "मी जरा महत्त्वाच्या कामात आहे. मी तुला नंतर लगेच फ्री झाल्या-झाल्या कॉल करतो." अशी मुलं जी असतात, म्हणजे एवढे तुमच्यासाठी एफर्ट्स घेतायत, इट मीन्स की तो तुमच्यात खरंच इंटरेस्टेड आहे. त्याला खूप जाणून घ्यायचंय. त्याला स्वतःचं नसतं सांगायचं, त्याला तुमचंच जाणून घ्यायचंय. त्याला असं छान ऐकत राहावंसं वाटतं तुम्हाला. तुमचा आवाज किंवा तुमचं बोलणं हे त्याच्यासाठी या जगातलं सगळ्यात बेस्ट असतं. सो ज्या मुलाला तुम्हाला खूप ऐकायला आवडतं मनापासून आणि तो तुमच्यासाठी वेळ काढतो, तो तुमच्या प्रेमात आहे मुलींनो, समजून घ्या. नंबर 3 इज फ्युचर, भविष्य. भविष्य इन द सेन्स की तुमचं नातं सुरू झालंय नव्याने. तो लगेच त्याच्या फ्रेंड्ससोबत तुमचं इंट्रोडक्शन करून देतो, की ही माझी गर्लफ्रेंड आहे किंवा ही माझी होणारी बायको आहे, ही माझी बायको आहे.
लगेच तो त्याच्या फ्रेंड्सला सांगतो, फॅमिलीला सुद्धा सांगतो. आता लग्नानंतर तर फॅमिली आलीच, पण फ्रेंड्ससोबत जेव्हा तुम्ही डेट करत असता, तेव्हा गर्लफ्रेंड झाल्यानंतर तुम्ही, तो त्याच्या फॅमिलीला सुद्धा सांगतो, की ही मुलगी मला आवडते आणि हिच्यासोबतच मी माझं फ्युचर बघतोय. तो त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला घेऊन चालत असतो. म्हणजे आपण हे करूयात, असं नाही की मी हे करणार आहे. आपण हे करूयात, आपण इकडे जाऊयात, आपण हे करूयात, आपण ना असं करूयात. सो त्याच्या फ्युचरमध्ये कायम तुम्ही असता. जिथे तू नाही, आपण असतं ना, इट मीन्स की तो मुलगा खरंच तुमच्यावर प्रेम करतो. कोणत्याही गोष्टीमध्ये तो तुमचे बऱ्यापैकी सल्ले सुद्धा घेत असतो, की मी हे करू का हे करू? आणि इथे बालिशपणा नाहीये, की एवढंही कळत नाही याला. नाही, तो तुम्हाला तितकासा इम्पोर्टन्स देतोय. तुमची चॉईस काय आहे तेही जाणून घेतोय आणि त्यामुळे तो तुम्हाला काही प्रश्न विचारतोय आणि ते ऑफकोर्स मुलींना कळतं, की हा बालिश आहे, की खरंच विचारतोय. पण ते एक प्रेमाचं प्रतीक असतं, की बाबा हिचं पण सजेशन वगैरे घ्यावं. सो सुरुवातीला तरी मुलं असंच करतात. सो या 3 गोष्टींवरून मुलींनो तुम्हाला समजून जाऊ शकतं, की तो खरंच तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही. नंतर माणसं बदलतात. सुरुवातीचं मी सांगतेय तुम्हाला, कायमच असं कोणी वागू शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, सवय होते एकमेकांची आणि त्यामुळे त्या ज्या स्पेशल ट्रीटमेंट्स आहेत त्या थोड्या-थोड्या कमी होतात. पण कशा पद्धतीने आपण त्या स्पेशल ट्रीटमेंट्स कायमच देऊ शकू याच्यासाठी नक्कीच दोघांनीही प्रयत्न केला पाहिजे. नक्की प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. मुलींनो आणि मुलांनो तुम्हाला सुद्धा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय? मुलींनो प्लीज बेधडक इथे लिहा कमेंट्समध्ये. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.